हे लोक काम करत असताना आमचा विचार करत नाही आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून नेहमीच महिलांना एक संधी देण्याचं काम, मान सन्मान प्रतिष्ठा देण्याचं काम हे करण्यात आलेलं आहे। एनडीएनीच पाठीमागच्या काळात 2029ला देशात आणि राज्यात जसं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिलांना 50% आरक्षण देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली, तशा पद्धतीनं ते बिल होत असताना देखील सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल साहेब असतील, आपले जे प्रतिनिधी राज्यसभेत आणि लोकसभेमध्ये होते त्यांनी पण त्या बिलाला पाठिंबा दिला आणि उद्याच्या 2029 मध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आणि ज्यांनी तुम्हाला मला संविधान दिलं, ज्यांनी आपल्याला घटना दिली, ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून आपल्या देशात सर्व ठिकाणी आमदारकीच्या आणि खासदारकीच्या निवडणुकीत 1/3 महिला यांना तिथं आपल्याला निवडून द्यायचं आहे, हे पण काम या एनडीए सरकारने केलं। आता 2 ठराव पण तुम्ही त्या बाबतीमध्ये बघितले। एकंदरीतच शेवटी लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे। चर्चा खूप होती, हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे, परंतु होतं का? नाही झालं। का नाही झालं? आता ज्याचा उल्लेख प्रफुल्ल पटेल साहेबांनी केला, जात न्याय जनगणना, एकदा सर्वांना कळलं पाहिजे, देशातल्या लोकांना, महाराष्ट्रातल्या लोकांना कळलं पाहिजे की नक्की कुठला समाज किती संख्येने आहे। उद्याच्याला जो गरीब समाज आहे, जो मागासलेला समाज आहे, त्यांना जर उद्या मी अर्थसंकल्पातनं ज्यादा निधी द्यायचं म्हटलं तर संख्येच्या प्रमाणामध्ये आपण निधी देतो। आपला मागासवर्गीय समाज असेल, आपला आदिवासी समाज असेल, या प्रकारे मी निधीचं वाटप करत असतो आणि ते सूत्र आपण सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे। काही जण जाणीवपूर्वक आपलं सरकार आल्यापासून पद्धतशीरपणे बदनामी करण्याचा प्रयत्न करतात। काही आपला संबंध नाही। काहींनी काय स्टेटमेंट केलं की सामाजिक न्याय विभागावर अन्याय केला, अजित पवारांनी बजेट कमी केलं। इथं नरहरी झिरवाळ आहेत, बाकीचे माझे सहकारी आहेत, त्यांना विचारा, माझ्या